गेल्या काही दिवसापासून अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गो तस्करावर कारवाई चालू आहे। नवनियुक्त आलेले पोलीस अधीक्षक काय ते कदम साहेब याच्या माध्यमातून याच्या निदर्शनाखाली संपूर्ण अमरावती जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात गायी पकडल्या तुम्हाला काय सांगू। पण त्यात आता एक नवीनच प्रकार समोर आला आहे। मेळघाटातल्या म्हणजे बैरमच्या अंदरच्या जंगलात एका पानवट्यावर काही ढोराचे तोंड वगैरे बांधून दिसलेल्या अवस्थेत दिसले। कारण गावात जर ढोरं कत्तलीसाठी आणले ते पकडायचे चान्सेस जास्त असतात, म्हणून गो तस्करांना आता जंगलात त्याची कत्तल लावल्याची धक्कादायक घटना काल उघडकीस आल्या शिरसगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत। म्हणजे तुम्ही सांगा की हे आता कोणते नवीन नवीन फंड येतात। यासाठी पोलीस प्रशासनानं ज्या ज्या अशा कोणत्या जाग्यात या ड्रोनच्या माध्यमातून शोधून त्याच्यावर कारवाई करणं आवश्यक आहे। कारण आपण जर 4-5 दिवसात जर पाहिलं, शिरसगाव झालं, ब्राह्मणवाडा झालं, चांदूर रेल्वे झालं, चांदूर बाजार झालं, परतवाडा झालं, अंजनगाव सुरजी झालं, याच्याशिवाय घटांग झालं, सेमाड झालं, भरपूर ठिकाणी मोठ्या प्रमाणात सध्या गाई आणि बैल ह्या तस्करी करून म्हणजे कत्तलीसाठी जात होते। ह्या घटना उघडकीस आल्या होत्या। पण या घटनेचा आता एक नवीनच मार्ग म्हणजे मेळघाटातल्या अतिदुर्गम भागात जाऊन ज्या ठिकाणी फॉरेस्टची संरक्षित अशी जागा असते त्या ठिकाणी जाऊन ढोरं राजेव कत्तल करण्याची प्रक्रिया काल हिंदू वाहिनीच्या काही कार्यकर्त्यांनी उघडकीस आणली आहे। आणि त्यानं त्या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल हे गाईचं मधलं पुरं तोंडगिण बांधलं होतं। याच्यावर अभयजी वाजपेयी याचं काय नेमकं आहे ते आपण म्हणणं ऐकू। नमस्कार, मी अभय वाजपेयी। अमरावती जिल्ह्यामध्ये जे सतत गुन्हे दाखल होऊन राहिले गौ तस्कराविरुद्ध, त्याबद्दल आम्ही जिल्हा अधिकारी व कदम साहेबांचा आभार व्यक्त करतो। तरी पण अमरावती जिल्ह्याला लागूनच एक मोठे जंगल आहे, मेळघाटचे जंगल। त्या जंगलमध्येही काही मोठ्या प्रमाणात गौवंश आम्हाला आढळून आलेले आहे व त्यांचे तोंड बांधून त्यांचे चाही पायाला रस्सी बांधून असे आम्हाला तिथं आढळले। त्यानंतर आम्ही SP साहेबांना हे सांगितले आहे की व त्यांच्या काही पोलीस कर्मचाऱ्यांना की मध्य प्रदेशातून काही चोरट्याच्या माध्यमातून गौवंश जंगलात आणल्या जाते व त्यांचे तिथं मोठ्या प्रमाणात कत्लही केल्या जाते व कत्ल केल्यावर मोठ्या प्रमाणातून गौ मांस विकण्याचं कामही गौ तस्कराच्या माध्यमातून सुरू आहे। तर त्याबद्दल आम्ही पोलीस प्रशासनाला पूर्णपणे माहिती दिलेली आहे व याच्यावर पूर्णपणे प्रतिबंधित यावं यासाठी आम्ही फॉरेस्टच्या ऑफिसर आणि पोलीस अधिकारी यांना दोनांना सोबत घेऊन त्यांच्यावर सक्त कारवाई केली पाहिजे याबद्दलही आम्ही पोलीस प्रशासन व सरकारला असं सांगत आहोत की या लोकांविरुद्ध कडक गुन्हे दाखल करावे। बरं, ही घटना कोणत्या ठिकाणी होत आहे? ही घटना जी आहे ती घटना याचं लोकेशन जे आहे ते आप समजून शकता की बैरम पासून तर जे बॉर्डर लागते मध्य प्रदेशची त्यापर्यंत हे जंगल आहे व कुठं तर असे ठिकाण आहे की फॉरेस्टनं तिथं ते वन्य प्राण्यासाठी काही जागा बांधलेल्या आहे पाणी पिण्यासाठी। तर त्या पाणी पिण्यासाठी त्या जागेवर कोणीही व्यक्ती जाऊ शकत नाही, कारण तिथं वन्य प्राण्यांचा भेव असते। पण गौ तस्कर तिथंही जाऊन त्या गौवंशाला कापण्याचं काम तोच प्रमाणात करतो। बरं, ही घटना कधी लक्षात आली तुमच्या? आमच्या लक्षात ही घटना अशी आली की काही आपल्या गावातून पोरं तिथं पोहण्यासाठी त्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी त्या तलावाकाठी गेले होते व त्या तलावाकाठी गेल्यावर त्यांना काही 8-10 गौवंश आढळले ज्यांचे तोंड पाय हातपाय बांधून होते। तर त्या लोकांनी आमच्याशी संपर्क केला व आम्ही संपर्क मग पोलीस प्रशासनाला केला व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्यांची सुटका केली। बरं, एकूण किती जनावर त्या ठिकाणी होते? मी जेव्हा गेलो त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला गेलो तर फक्त मला एकच जनावर दिसलं, त्याचा तोंडी बांधलेलं होतं, त्याचे चाही पाय बांधलेले होते, जिवंत होतं। जिवंत होतं।